मस्तपैकी चुलीवरले डाळीतले फळं तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. मस्तपैकी मुगाच्या डाळीतले फळं मातीच्या भांड्यामध्ये बनवले, चवीला अप्रतिम, बोटं चाटून खातील लहान मुलं तर खूप आवडीनं खातील. चला मंडळी, मस्तपैकी व्हिडिओला सुरुवात करूया. मस्तपैकी ठेवले वरी मातीचं भांडं, त्याच्यामध्ये वतले 2 ग्लास पाणी. मस्तपैकी पाण्याला उकळी आली का स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ घालायचं, 2-3 पाण्यानं धुवायचं, मस्तपैकी घालायचं. त्याच्यामध्ये घालून थोडंसं चिमटभर मीठ घालायचं, मस्तपैकी आरोवर ठेवायचं. शिजून मस्तपैकी बारीक होते, त्याच्यामध्ये ठेवले तर शिजून तयार होते डाळ. तर झाली मस्तपैकी शिजून डाळ. तर त्याचं वाटण बघूया चला. मीठ, लसूण, जिरं, हळद, मोहरी, कोथिंबीर, तेल घेतले. मस्तपैकी डाळ काढून ठेवले साईडला. त्याच हंडीमध्ये धुवून घेतले स्वच्छ. हंडी धुवून घेतले, चुलीवर ठेवले गरम होण्यासाठी. लागेल तेवढं तेल घालायचं. तेल मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं, कडकडीत फुलणी द्यायचं, म्हणजे वरणाला खूप मस्त चव येते. मोहरी घातले, मोहरी तडतड तडकाली तर अजून थोडं तडकू दिले. तडकल्यानंतर मस्तपैकी जिरं घातले, जिरं घालून मग घातले ठेचून घेतलेलं लसूण घालून, लसूण पण घालून घेतले. अर्धा चमचा हळद, त्याच्यामध्येच थोडंसं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली तेलामध्येच. मस्तपैकी परतल्यानंतर डाळ शिजलेली घालून घेतली. एक शिजल्यानंतर त्याच्यामध्ये उकळी येण्यासाठी ठेवले. मस्तपैकी उकळी येत आहे तर इकडं आपण पीठ मस्त आपल्या चपातीला घेता त्याच पिठाचं गोळा बनवून घ्यायचं. साधं सिंपल, तुम्ही या पद्धतीने बनवा, मस्त होते, तुम्हाला खूप आवडेल. चला, पहिलं वगैरे काय नव्हतं, असलं साधं सिंपल करून खात होते. मी मस्तपैकी 2 पिठाचे तिंबून घेतले. मी एक लाटी काढले, त्याच्यामध्ये आपली साधी सिंपल, त्याला मुडपायचं नाही काय नाही, नुसतं गोल गोल अज्जात, लय पातळ नाही लय जाड नाही, चपाती लाटून घ्यायचं. मस्तपैकी चपाती तयार होत आहे तर तुम्ही पाहू शकता. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मस्तपैकी मराठीमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. न्यू रेसिपी पाहण्यासाठी नक्की मला कमेंट करून सांगा मंडळी. तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ पाहिजेत, मी चुलीवर तुम्हाला नक्की बनवून दाखवेन. मस्तपैकी चपाती झाली लाटून, एक सुरी घ्यायचं किंवा चाकू, काय म्हणतात तुमच्याकडे माहिती नाही, आमच्याकडे चाकू म्हणतात, त्याच्याने घेऊन असं मस्तपैकी त्रिकोणी कसला आकार पाहिजे तसं तुम्ही कापून घेऊ शकता. हे मला असं माझी मुलं आवडीनं खातात म्हणून मी असं बनवले. न्यू काय तर असं ट्राय करण्यासाठी हे एक आकार केले, त्रिकोणी केले. मग मस्तपैकी ते पटपट पटपट पट काढून घेतले. काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साईडला ठेवले. त्याच ह्याच्यावर थोडंसं पलपटला लावलं तेल. मस्तपैकी अजून दुसरा गोळा घेते, ते पण याच सेम पद्धतीनं लाटून घ्यायचं. हे जरा काहीतरी न्यू ह्याच्यामध्ये करायचं, मुलं खूप आवडीनं खाऊ शकतात. तुम्ही नक्की मुलांना करून देऊ शकता, मुलं वळखणार पण. मॅगी, नूडल्स असलं काय पण करून खाण्यापेक्षा हे साधं सिंपल आपलं करून द्या, तुम्हाला नक्की म्हणतील मम्मी परत कर. मुलं बोटं चाटून खातील बघा, मी फुल 100% गॅरंटी देते. चला, मस्तपैकी आता हे झालं. हे मध्ये थोडंसं मोठ्या आकारमध्ये कट करत आहे. तुम्हाला कसं काय डिझाईन करायचं ते करू शकता तुम्ही. मी असं करत आहे. हे काय जमलं नाही म्हणून असं साधं सिंपल करते, वाकडं तिकडं जमेल तसं करत आहे. नक्की मला सपोर्ट करा. चला, पाहू शकता या प्रकारे एक अंगठा आतल्या बाजूला ठेवून असं वरनं थोडंसं अलगद दाबत आहे, मग त्यांना शेप बनवण्यासाठी. मुलं खूप आवडीनं खातात. चला, मस्तपैकी वरणाला पाहू शकता तुम्ही उकळी आल्या. उकळी आल्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ बघायचं, मीठ वगैरे कम राहिलं तर इथंच घालवून घ्यायचं. म्हणताना राहिलेलं पण पिठामध्ये थोडंसं मुरतं शिजताना. मस्तपैकी हे झालं, एक 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 घालून घेत आहे मी. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटले फळं डाळीतले. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण विसरू नका सांगायला. मस्तपैकी डाळीतले फळं तयार झाले. मी बनवले होते प्राचीसाठी. मस्तपैकी प्राचीला तर भरपूर आवडले. पाहू शकता तुम्ही मातीच्या भांडीमधले, तर चवीला अप्रतिम होते आणि टेस्टी लागते. चला, तुम्हाला कसं वाटले आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला, बाय बाय मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय. असंच राहा, असंच सपोर्ट करा.
मनापासून सगळ्यांचं धन्यवाद. बाय बाय. स्टी यू काय म्हणतात की चला बाय बाय. भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स.